आज जाणार आहोत आपण कराड जवळच्या आई यमाईच्या मंदिरात। कराड पासून साधारणतः 35 ते 40 किलोमीटर अंतरावरती हे आई यमाईचं मंदिर आहे। गोंदवल्याला गोंदवलेकर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलेले भाविक हे आई यमाईच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आवर्जून येत असतात। या मंदिराचा आणि रामायणाचा नेमका काय संबंध आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामांच्या वनवास काळात पार्वती मातेनं एकदा प्रभू श्रीरामांची परीक्षा घेण्याचं ठरवलं। त्यांनी सीता मातेचं रूप धारण केलं आणि त्या या औंध जवळच्या वनात आल्या। त्यानंतर प्रभू रामांनी तिला ये माई अशी हाक मारली। तेव्हापासूनच या देवीला यमाई असं संबोधलं जाऊ लागलं। देवी यमाईची औंधमध्ये 2 मंदिरं आहेत। एक मंदिर हे गावात तर दुसरं मंदिर हे डोंगरावर आहे, जे मूळ पीठ आहे। देव ज्योतिबाच्या सांगण्यावरून औंधासुराचा वध केल्यानंतर ज्या ठिकाणी देवी विसावली तेच हे मूळ पीठ। औंधासुराचा वध याच ठिकाणी केल्याने या भागाला औंध असं नाव पडलं। या मंदिरात जाण्यासाठी सुमारे 432 पायऱ्या चढून गेल्यावर देवीचं मंदिर आहे। मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळात बांधलेलं हे मंदिर 2 फूट उंच जगतीवर आहे। मंदिराभोवती तटबंदी असून 10 बुरुज आहेत। मुख्य द्वार उत्तरेस आहे, तर मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे देवीसमोर नंदी आहे। चतुर्भुज अंबिकेची भव्य मूर्ती या मंदिरात असून सुमारे 6 फूट उंच ही मूर्ती आहे। काळ्या पाषाणातील या भगवतीने हातात त्रिशूळ, गदा, बाण, पानपत्र धारण केलेलं आहे। या मंदिरातील आजची पूजा आपल्याला व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवणारच आहे। आई यमाईच्या या मंदिरात वर जाण्यासाठी खालून वर गाड्या देखील जातात। मंदिर परिसरात छोटे खाली पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध आहे। शारदीय नवरात्रोत्सव काळात या मंदिरात विशेष गर्दी पाहायला मिळते। महाराष्ट्रभरातून या मंदिरात आई यमाईच्या दर्शनासाठी भाविक येत असतात। आई यमाई ही देव ज्योतिबा यांची बहीण मानली जाते। रत्नासुरासोबतच्या युद्धात आई यमाईनं देव ज्योतिबाची मदत केली होती। या संदर्भातली संपूर्ण माहिती ही आपल्या ज्योतिबा मंदिरच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर केली आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तो ही व्हिडिओ आवर्जून बघा। पूर्वाभिमुख मंदिराच्या प्रांगणात 4 दीपमाळा असून त्यातील एक माळ भव्य आहे। 65 फूट उंचीच्या या दीपमाळ्यावर 176 दिवे लावता येतात। मंदिराचा सभामंडप लाकडी असून सुमारे 65,000 रुपये खर्च करून बांधण्यात आलेला आहे। संपूर्ण दगडी गाभाऱ्यात देवीची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे। ती चांदीच्या प्रभावळीत बसवलेली आहे। आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या 7व्या दिवशी देवीची अशा प्रकारे पूजा करण्यात आली आहे। या शारदीय नवरात्रोत्सवात आई अंबाबाई, देवी कालिका, देवी सप्तशृंगी आणि त्यानंतर आई यमाईची आजची पूजा आपल्यासाठी घेऊन आलोय। त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करून सबस्क्राइब करायला विसरू नका। या मंदिरात आई यमाईला पीठ, मीठ आणि मिरची वाहण्याची प्रथा आहे। या मंदिराबरोबरच खाली गावात देखील आई यमाईचं मोठं मंदिर आहे। त्या मंदिराबरोबरच इथं मंदिर परिसरात मोकळ्या देवीचं देखील मंदिर आहे। देवीने केस मोकळे सोडून येथे असलेल्या जलाशयात स्नान केलं, त्यामुळं या आईचं नाव मोकळा देखील पडलं। आई यमाईच्या मंदिरात नंदीच्या मागच्या बाजूला दगडांमध्ये एक फिरणारा खांब आहे। या मंदिराची ही एक विशेष बाब म्हणावी लागेल की संपूर्ण दगडी असलेल्या या मंदिरातील एक खांब हा फिरणारा खांब आहे। मित्रांनो, शारदीय नवरात्रोत्सव काळात या देवींचं दर्शन घेऊन आपल्याला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।